कोन ग्राम पंचायत के सरपंच और उप सरपंच पद के लिए शुक्रवार को चुनाव संपन्न हुआ। इस चुनाव में सरपंच पद पर दीपक म्हात्रे विराजमान हुए तो उप सरपंच पद पर अंजलि पाटिल। उनकी इस उपलब्धि पर उन्हें बधाई देने के लिए पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, लाल ब्रिगेड संगठन के अध्यक्ष जगदीश पवार, जिला परिषद के पूर्व विपक्षी नेता जनार्दन पाटिल, बालकृष्ण पाटिल आदि गणमान्य सहित ग्राम पंचायत सदस्य तथा ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर काशीनाथ पाटिल ने नवनिर्वाचित सरपंच एवं उपसरपंच को बधाई देते हुए अपनी भावनाएं जाहिर की। या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत अतिशय कष्ट घेऊन हे यश आज या ठिकाणी आपण संपादन केलं आहे। आज सर्वांच्या वतीनं आज दीपक म्हात्रे यांची सरपंच म्हणून तर अंजली अनंत पाटील यांची उपसरपंच म्हणून आज या ठिकाणी निवड घोषित करतोय। आणि ही निवड घोषित करत असताना ज्यांच्यावर विश्वास ज्या विश्वासाने आपण यांच्यावर जो विश्वास टाकलाय ते निश्चित सार्थ ठरवतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतोय। या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अतिशय प्रतिष्ठा विरोधकांनी पणाला लावली होती, परंतु विकासाचा ध्यास घेऊन दीपक म्हात्रे आणि अंजली पाटील यांच्यावर सर्वांनी एक विश्वास व्यक्त केला की ह्या दोघांवर जर ह्या ग्रामपंचायतीचा कारभार आपण सोपवला तर निश्चित असा भौगोलिक दृष्टिकोनातून ह्या ग्रामपंचायतीचा ते चांगल्या प्रकारे विकास करतील। गेल्या 5 वर्षात म्हणजे जवळजवळ 40 ते 45 वर्ष शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असणारी पनवेल तालुक्यातली 1 नंबरची ग्रामपंचायत आहे। आज 50 वर्षाजवळ आपण पदार्पण करतोय। तो वही ओले ग्राम पंचायत में भी सरपंच एवं उप सरपंच पद के लिए शुक्रवार को चुनाव संपन्न हुआ। इस चुनाव में शिवदास गायकवाड़ सरपंच पद पर विराजमान हुए तो उप सरपंच पद पर ललिता म्हात्रे। इस अवसर पर नवनिर्वाचित सरपंच एवं उप सरपंच को बधाई देने के लिए एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, शेका पक्ष के प्रवक्ता बारा सदावर्ते, पंचायत समिति सदस्य प्रहलाद केणी, महिला आघाड़ी की पूर्व अध्यक्ष माधुरी गोसावी, वाहल ग्राम पंचायत के पूर्व सरपंच बालाराम पाटिल, विजय म्हात्रे आदि गणमान्य सहित ग्राम पंचायत सदस्य तथा ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर राजेंद्र पाटिल ने नवनिर्वाचित सरपंच एवं उप सरपंच को बधाई दी। शेतकरी कामगार पक्ष, संघर्ष समिति, शिवसेना आणि मनसे याची जबरदस्त बांधलेली ही मोठ, या मोठीचं विजयामध्ये आपण रूपांतर केलं आहे। त्या रूपांतराचं फलित म्हणून आज ओळेगावचं प्रथम नागरिक म्हणून शिवदास गायकवाड यांची नेमणूक झालेली आहे। तर ज्यांचं उभं आयुष्य शिवाजी म्हात्रेंचं शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलं, त्यांनी कित्येक खचा शेतकरी कामगार पक्षासाठी खाल्ल्या, त्यांच्या पत्नी ललिताताई यांना उपसरपंच पदाचा मान भेटला। आज खरोखर माझ्या दृष्टीनं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आनंदाची गोष्ट आहे। आणि या दोन्ही सरपंच आणि उपसरपंच यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। हे स्वागत करत असताना त्यांना तर एकमेव सांगेन मी आता शिवदास गायकवाड यांना की आता तुम्ही कुठल्याही पक्षाचं तुम्ही राहिलेलं नाही आहात, तर तुम्ही संपूर्ण समाजाचं नेतृत्व करायला मागताय। त्या दृष्टीनं आतापासून पक्षीय मतभेद बाजूला सोडून जी काही विकासाची कामं असतील त्या विकासाची कामं करण्यास आपण कटिबद्ध राहूया असं या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो। तो इस दौरान नवनिर्वाचित सरपंच ने अपनी भावनाएं जाहिर की। ओला ग्रामपंचायतीवर माझी सरपंचपदी निवड केल्याबद्दल सर्व सदस्यांचे व ओल्या ग्रामस्थांचे मी मनापासून पहिले आभार मानतो। तसेच आम्ही सर्व सदस्य एक सरपंच नसून 8 सरपंच राहून एकजुटीने काम करू आणि गावाचा विकास करून जे आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करू एवढंच बोलतो।